हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी निकिता आणि आज मी तुमच्याबरोबर माझा डेली कुकवेअर शेअर करणार आहे. तर मग सुरू करते व्हिडिओला. सर्वात पहिले कोपर. आम्ही विदर्भामध्ये याला कोपर म्हणतो, बाकी एरियामध्ये माहिती नाही मला याला काय म्हणतात. तर कोपर लागते कणिक मळण्यासाठी. यानंतर पोळीपाट बेलणं, एक पोळीपाट आणि एक बेलणं असं आपल्याला लागते. यानंतर कढाईमध्ये एक छोटी कढाई आणि एक मोठी कढाई. ही स्टीलची आहे माझ्याकडे, स्टीलची यूज करते. आणि ही पहिले घेतली होती मी सर्वात पहिले, ही अल्युमिनियमची आहे. याला पण पुढे चालून रिप्लेस करेल. मोठी कढाई एक स्टीलची घेईल. अशा 2 कढाई आहे. त्यानंतर गंज. तर हा एक गंज आहे, हा आहे मोठा आणि याच्यापेक्षा एक छोटा. असे 2 गंज आहे. हे दोन्ही पण स्टीलचे आहे. याचा यूज असा होते की यामध्ये वरण वगैरे फोडणी द्यायचं असेल, तडका द्यायचा असेल तर हा. आणि हा एक मोठा गंज आहे, यामध्ये जर मोठी रश्याची भाजी करायची असेल तर हा वापरते. यानंतर हे गंज असा सेट आहे माझ्याकडे. 5चा सेट आहे. यापेक्षा एक मोठा आहे आणि आणखी 3 लहान आहेत. असे 5चा सेट आहे. तर हे गंज यूजमध्ये येतात दूध घेण्यासाठी किंवा एक्स्ट्रा भाजी भात काही काढून ठेवण्यासाठी हे गंज यूजमध्ये येतात. यानंतर माझ्याकडे आहेत 2 पॅन. याचा पण यूज मी करते काही थोडंफार काही दूध गरम करायला वगैरे, चहा बनवायला या पॅनचा यूज करते. असे आहेत हे पण स्टीलचेच आहे. यानंतर ही छोटी कढाई. हे तडका वगैरे मिरची गरम करायला, खिचडीवर मिरची लागते तेव्हा गरम करायला ही छोटी कढाई लागते. यानंतर हा कुकर. हा छोटा कुकर आहे. एक कुकर आहे, हा छोटा कुकर आहे. हा रात्रीला वगैरे खिचडी लावायला यूज होतो. 1.5 लिटरचा कुकर आहे हा. किंवा मग वरणच लावायचं असेल किंवा फक्त भातच लावायचा असेल तेव्हा मी हा कुकर यूज करते. यानंतर हा एक कुकर आहे. या कुकरमध्ये असे 2 भांडे लावता येतात वरण भाताचे. हा कुकर आहे 3.5 लिटरचा हा कुकर आहे. यानंतर चम्मचमध्ये सर्वात पहिले लागतो हा भाजीसाठी एक चम्मच. मोठा चम्मच आहे हा, भाजीसाठी वापरते मी. यानंतर हे 2 छोटे चम्मच आहे. सुकी भाजी वगैरे असेल तर त्याच्यासाठी हा यूज करते. वाळण्याच्या वगैरे कामात येतो तो चम्मच. आणि 2 खोल चम्मच आहे. तर हा एक मोठा आहे आणि हा एक छोटा आहे. आणि हे आहे झारा, तळण्यासाठी वगैरे हा कामात येतो. यानंतर याचं नाव नाही माहिती मला काय म्हणतात याला. तुम्हाला माहिती असेल तर मला पण सांगा. पलटवण्याच्या वगैरे कामी येतो हा. आणि एक आहे झाकण. हे माझ्या दोन्ही कढईवर यूज होते. सेम साईजचा आहे. तर असं होतं माझं डेली कुकवेअर. जे लोक नवीन घर सेटल करत आहे त्यांना प्रश्न पडतो की किती भांडे घ्यायचे. तर एवढे भांडे असले ना की सफिशियंट आहे. एवढेच भांडे आपल्यासाठी आणि एवढ्या याच्यात आपलं काम होऊन जाते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कराल आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला की नाही. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.